दोन दिवसांपूर्वी ममता बॅनर्जी यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर लगेचच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाबद्दल मोठं वक्तव्य करून खळबळ उडवून दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार गट काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा प्रस्ताव शरद पवार यांनी आधीच दिला होता. आता या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे असं वक्तव्य नाना पटोले यांनी करताच राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालंय. राष्ट्रवादीचं पवार साहेबांचा प्रस्ताव ऑलरेडी त्यांनी पहिलेही दिलेला होता आणि काही कारणात तो उशीर झालेला होता. आपण मला असं वाटतं की आता जे काही देशातलं राजकारण चाललेलं आहे, देश विकला चाललेला आहे, देशाची संविधानिक व्यवस्था संपत चाललेली आहे. अशा वेळेस मताचं विभाजन जे होते मोठ्या प्रमाणात ते थांबवण्यासाठी आणि देश वाचवण्यासाठी आणि देशाचं संविधान वाचवण्यासाठी जे काही सेक्युलर विचाराचे पक्ष आहेत त्यांनी सगळ्यांनी एकत्रित यावं अशा पद्धतीची एक प्रक्रिया आता देशपातळीवर सुरू झालेली आहे आणि त्याचीच प्रक्रिया आहे की तृणमूल काँग्रेस असेल, पवार साहेब असतील, हे सगळेजण आता काँग्रेसच्याच सोबत यायचा आणि विलीनीकरण करायचं असं मानसिकता आणि त्या पद्धतीचा भाव आता आपल्याला पाहायला मिळतो. महत्त्वाचं म्हणजे सध्या राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात पडद्यामागे सुरू असलेली महाविलीकरणाची चर्चा सत्यात उतरल्यास महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी निवडणुकांवर याचा परिणाम काय होणार याबाबतची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. नमस्कार, मी वैभव पाटील. तुम्ही पाहतात माय महानगर लाईव्ह. वास्तविक राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनापूर्वी आणि त्यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी या चर्चा खोडून काढल्या. त्यानंतर काही दिवसांनी तटकरे यांनी विलीनीकरणाची चर्चा सुरू असल्याची कबुली देखील दिली होती. या सर्व घडामोडी सुरू असतानाच राजधानी दिल्लीतील एका बातमीनं सर्वांचं लक्ष वेधलं. विधानसभा निवडणुकीनंतर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाची वाताहत झाली आहे. 60 आमदारांनी वेगळा गट स्थापन केलाय. 20 खासदारांनी एनडीएला पाठिंबा देणारे पत्र दिले आहे. त्यामुळे तृणमूल काँग्रेसची 3 शुक्ले झाली आहेत. या पार्श्वभूमीवर 3 दिवसांपूर्वी दिल्लीत झालेल्या इंडिया आघाडी बैठकीपासून तृणमूलचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार या चर्चांना उधाण आलंय. त्यामुळे काँग्रेसपासून दूर केलेले नेते आणि त्यांचे पक्ष पुन्हा मूळ पक्षात परतत आहेत असे वेगळे दृश्य दिसत आहे. गेल्या काही काळापासून राजकीय वर्तुळात एक चर्चा सातत्यानं समोर येते. ती म्हणजे काँग्रेसमधून बाहेर पडून स्थापन झालेले प्रादेशिक पक्ष पुन्हा मूळ काँग्रेसमध्ये एकत्र येणार का? इतिहास पाहिला तर स्वातंत्र्य लढ्यासाठी 1885 मध्ये स्थापन झालेली काँग्रेस आज स्वतःच्याच अस्तित्वासाठी लढते. कारण याच काँग्रेसच्या अहंकाराला कंटाळून 1998 मध्ये ममता बॅनर्जींनी तृणमूल काँग्रेस काढली. 1999 मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काढली आणि 2011 मध्ये जगनमोहन रेड्डी बाहेर पडले. शरद पवार यांनी काँग्रेसमधून बाहेर पडायची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी त्यांनी काँग्रेस सोडली होती आणि नंतर तत्कालीन औरंगाबादमध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या उपस्थितीत पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र पुढे सोनिया गांधींच्या परदेशी असण्याच्या वादातून त्यांनी 1999 मध्ये काँग्रेसला पुन्हा जय महाराष्ट्र केला होता. पण आज बदललेल्या राजकीय परिस्थितीत भाजपच्या आक्रमक राजकारणाला आणि केंद्रीय सत्ता केंद्राला नडण्यासाठी सर्व धर्मनिरपेक्ष शक्तींनी एकाच छताखाली यावं असा एक मोठा सूर राजकीय वर्तुळात उमटत आहे. म्हणूनच भाजप विरोधात विरोधी पक्षांनी इंडिया आघाडी स्थापन केली आहे. त्यांनी एकत्रित 2024 मधील लोकसभा निवडणूक लढवली होती. ही पार्श्वभूमी लक्षात घेतली तर नुकतंच महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांनीही देश आणि संविधान वाचवण्यासाठी प्रादेशिक पक्षांनी काँग्रेससोबत येण्याबाबत राष्ट्रीय पातळीवर चर्चा सुरू असल्याचे संकेत दिलेत. आता या सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, जर हे विलिनीकरण झालं तर महाराष्ट्राच्या राजकारणात काय बदल होईल? सध्या महाविकास आघाडीत जागा वाटपावरून अनेकदा तिढा निर्माण होतो. जर प्रादेशिक पक्ष मूळ काँग्रेसमध्ये विलीन झाले तर मतविभाजन पूर्णपणे थांबेल आणि भाजप विरोधात थेट 1 विरुद्ध 1 अशी लढत उभी राहील. महाराष्ट्रात काँग्रेसने लोकसभेनंतर चांगली पकड मिळवली. शरद पवारांची ताकद आणि कार्यकर्त्यांचे जाळे जर काँग्रेसशी जोडले गेले तर महाराष्ट्रात काँग्रेस पुन्हा सत्तेच्या बाकावर बसू शकेल. दुसरीकडे असाही एक वर्ग आहे ज्यांच्यामध्ये प्रादेशिक पक्षांचे स्वतःचे एक अस्तित्व असते. विलिनीकरणामुळे स्थानिक नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी किंवा समन्वयाचा अभाव निर्माण होऊ शकतो, जो भाजपच्या पत्त्यावर पडू शकतो. तरीही भाजपला रोखण्यासाठी एकत्र येणं हाच पर्याय असल्यामुळे स्थानिक अस्मिता जपत हे पक्ष राष्ट्रीय पक्षात विलीन होऊ शकतात.
दरम्यान विलीनीकरणाची चर्चा आणि राजकीय घडामोडींकडे भाजप अत्यंत बारीक लक्ष ठेवून आहे. भाजपच्या मते विरोधक स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि भीतीपोटी एकत्र येत आहेत. हे खरं असलं तरी त्यांची एकी भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकते, हे ते जाणत आहेत. आता महाविकास आघाडी आणि काँग्रेससाठी पुढील वाटचाल सोपी नाही. केवळ नेते एकत्र येऊन चालणार नाही, तर तळागाळातील कार्यकर्त्यांचे मनपरिवर्तन करणं हे सर्वात मोठं आव्हान असेल. यापुढील विधानसभा, लोकसभा निवडणूक थेट 2029 मध्ये होणार आहेत. तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही झाल्याने विलिनीकरणानंतरची आव्हाने झेलण्यासाठी काँग्रेसकडे किमान 3 वर्षांचा कालावधी आहे. त्यामुळे विलिनीकरणाचे सूत्र यशस्वी ठरले तर महाराष्ट्रातील सत्तेची समीकरणं पूर्णपणे बदलू शकतात. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.